नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता युद्धाच्या बातम्यांचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि प्रत्येक जण आपापल्या नजरेने त्या युद्धाकडे बघतोय. आपल्याला जे वाटतंय ते सांगतोय आणि मग त्यातून आपल्याला वास्तविकता काय आहे हे अक्षरशः भिंग घेऊन शोधावं लागतं. की गेले 10-12 दिवस, म्हणजे पहलगामची घटना घडल्यानंतर 15 दिवस भारत सरकारने, भारतीय सेना दलाने त्यासाठी पूर्ण तयारी केली आणि नंतरच कारवाई सुरू केली. यामध्ये कुठले कुठले डाव आहेत, कुठले कुठले पेच आहेत, ती जटिलता उलगडून भारतीयांना समजावण्याचा, सामान्य नागरिकांना समजावण्याचा प्रत्येक पत्रकार असेल, प्रत्येक काय म्हणतात विश्लेषक असेल, तो आपापल्या परीने प्रयत्न करतोय. पण कुठलीही घटना जी असते ही कितीही आकस्मिक घडलेली दिसली तरी तिचे धागे दोरे भूतकाळात दडलेले असतात, अलीकडच्या भूतकाळात असतात किंवा खूप दूरच्या भूतकाळात असतात, आणि तसेच त्याचे धागेदोरे भविष्यात घडणाऱ्या घटनांशी सुद्धा जोडलेले असतात. आणि म्हणून मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की हे युद्ध 3-4 दिवसात संपेल, 10-12 दिवसात संपेल, या भ्रमात राहू नका. इतकं लवकर हे युद्ध संपणार नाही. जे काय 30-40 वर्षात पाकिस्तानने उचापती करून काय ते विस्कटून टाकलेलं आहे, ते स्थिरस्थावर करायला वेळ लागणार आहे. 1971चं युद्ध वेगळं. मला आठवतं त्यावेळेला मी अगदी नवखा 2-2.5 वर्ष पत्रकारिता केलेला कोवळा पोरगा होतो. विश्वनाथ मोरे आणि मी हे आम्ही काय म्हणतात ते जोडीदार होतो, आणि व्यंकटेश राजूरकर हे आमचे मराठामध्ये रात्रपाळीचे मुख्य संपादक असायचे. आणि ते सगळं बांगला युद्ध, त्याच्यानंतर पश्चिम पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं युद्ध, याच्या बातम्या आम्ही अक्षरशः रात्र रात्र जागून लिहिलेल्या आहेत. सांज मराठा तेव्हा निघायचा, आत्तासारखं टीव्ही वगैरे नव्हते, रेडिओवर पण सारख्या 24 तास बातम्या नव्हत्या. अशा वेळेला सकाळची वृत्तपत्र आणि संध्याकाळची वृत्तपत्र एवढंच सामान्य माणसाला माहिती आणि बातम्या मिळण्याचं साधन होतं. तेव्हा मग संध्याकाळची वृत्तपत्र म्हणजे मराठीमध्ये सांज मराठा आणि नवाकाळचं भावंड संध्याकाळ, अशी 2 वर्तमानपत्र होती. आणि मला आठवतं नारायण पेडणेकर हा माझा सहकारी, आता तो हयात नाहीये, तो सांज मराठा जवळजवळ 2 महिने सलग एकटा चालवत होता. बांगलादेश युद्धानंतर पश्चिम हे सगळं आम्ही लिहित होतो. आणि त्यामुळे ह्याचे पुढचे मागचे धागेदोरे शोधावे लागतात. आज जे अचानक युद्ध सुरू झालं बिलकुल नाही, तयारी झाली, पण ही तयारी सुद्धा काल परवा नाही झालेली. याची तयारी 10 वर्ष चालू आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2013च्या सप्टेंबर पासून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केला होता, कारण भाजपने त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलेला होता. अशा वेळेला भारतीय सीमेवर एक सीआरपीएफचा बहुतेक जवान होता किंवा बीएसएफचा जवान होता, त्याला अपहरण करून पाकिस्तान्यांनी आणि अतिरेक्यांनी पळवलं होतं. आणि नंतर त्याचं डोकं कापून फक्त धड भारताकडे पाठवून देण्यात आलं आणि मुंडकं कापून नेण्यात आलं होतं. त्याची पत्नी टाहो फोडून सांगत होती, माझ्या नवऱ्याचं डोकं आणून द्या. देशात युपीएचं मनमोहन सिंग सरकार होतं. पाकिस्तानला धडा शिकवावा ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची इच्छा होती, पण ते करण्याची हिंमत लागते. त्याच 14च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी एक वाक्य बोललेलं होतं, ये सब करने के लिए 56 इंच की छाती चाहिए. आज 10 वर्षानंतर ती 56 इंच की छाती म्हणजे काय ते नरेंद्र मोदी दाखवत आहेत. पण हे सगळं करण्यासाठी आधीपासून एक तयारी करावी लागते. युद्धात तुम्ही गेलात
तर जाता जाता कोपऱ्यावर वडापाव खाल्ला किंवा कुठल्या हॉटेलमध्ये बसून भजी खाल्ली, भेळ खाल्ली, अशा रीतीने युद्ध लढवली जात नाही. त्याच्यासाठी खूप तयारी करावी लागते. कारण तुम्ही युद्धात उतरता तेव्हा ते युद्ध जिंकण्यासाठी उतरायचं असतं. हरण्यासाठी कोणीही युद्धात उतरत नाही. म्हणूनच युद्ध पुकारणं आणि युद्ध लादलं जाणं असे शब्दावली आहे. आमच्यावर युद्ध लादू नका असं अनेक जण सांगतात. त्याचा अर्थ तो असतो की एक तर लढण्याची आमची तयारी नाहीये असा अर्थ होतो, किंवा दुसरा अर्थ असा होतो की युद्ध लादायला गेलात तर तुम्ही तुमचे उद्ध्वस्त होऊन जाल. एक प्रकारे अशी कुरापत करू नका हे नरेंद्र मोदी किंवा भारताच्या वतीने पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आलं होतं. पण त्याचा अर्थ त्यांना जेव्हा कळत नाही तेव्हा संपूर्ण तयारीनिशी पाकिस्तानचं निर्दालन केलं पाहिजे याविषयी खुणगाट मनाशी बांधूनच नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत उतरलेले होते. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं एक वाक्य मला आठवतं की आपल्या सेनेला आपल्याला एवढा अधिकार देता आला पाहिजे की त्यांनी आपल्या एका जवानाचं डोकं कापलं असेल, मुंडकं कापलं असेल, तर त्यांची 5 मुंडकी आपल्याला घेऊन येता आली पाहिजे. इतकी आपल्या सैन्याला ताकद दिली पाहिजे आणि अधिकार दिला पाहिजे. हे नरेंद्र मोदींनी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरला असताना सांगितलेलं होतं. आज पंतप्रधान असताना ते करून दाखवत आहेत. पण ते करण्यासाठी अचानक आता पहलगाम घडलं, काहीतरी केलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदींनी हे युद्ध पुकारलेलं नाही. त्यासाठी खूप आधीपासून अत्यंत काळजीपूर्वक तयारी केली आहे, नेपथ्य रचना केली आहे. आणि ती नेपथ्य रचना समजून घेतली नाही तर मग हे युद्ध हे मनोरंजन वाटेल, सनसनाटी बातम्या वाटतील, पण तितकं लवकर मनोरंजन करून हे युद्ध संपण्याची बिलकुल शक्यता नाही. हे युद्ध पाकिस्तानला पुरतं भुईसपाट करून नव्हे तर त्याचा गाझापट्टी करून टाकल्याशिवाय थांबणार नाही. आणि याची चाहूल 2-2.5 महिन्यापूर्वी लागलेली होती. पण ह्या ज्या बातम्या असतात त्यातून येणारे सिग्नल ओळखणं सोपं नसतं, अगदी माझ्यासाठीही सोपं नसतं. आणि म्हणून ज्यावेळेला आत्ता घडणाऱ्या घटना आहेत त्याचे धागेदोरे जरा भूतकाळात जाऊन शोधायचे प्रयत्न केले की ते धागेदोरे मिळतात. पहलगामची घटना काल परवाची आहे, पण जवळजवळ वर्षभरापूर्वी किंवा 1 वर्ष झालेलं नसेल, 10 महिन्यापूर्वी बांगलादेशात एक घटना घडली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून विमानाने भारतात पळून यावं लागलं. कारण तिथे जमाते इस्लामीच्या नेतृत्वाखाली तिथल्या तरुण विद्यार्थी लोकांनी उठाव केला आणि हिंसाचार सुरू केला. तेव्हा हसीना वाजेद यांना पळून यावं लागलं होतं. आणि ते सगळं आंदोलन हसीना वाजेद यांच्या विरुद्ध असलं तरी तिथे हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आले. घरदार सोडून पळून जायची वेळ आली. त्यानंतर किंवा त्यानंतर हरियाणाच्या निवडणुका झाल्या, जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राच्या झाल्या. पहलगाम आत्ता घडले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या वर्षाची 2025 ची सुरुवात झाली तेव्हा जगामध्ये एक फार मोठा बदल घडला होता. 4 वर्षापूर्वी पराभूत झालेले तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा 4 वर्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि जिंकले होते. फक्त अमेरिकन पद्धतीनुसार निवडणूक जिंकणारा राष्ट्राध्यक्ष हा तब्बल 13-14, मला वाटते 10 एक महिने आठवड्यांनी सत्तेत बसत असतो. 8 नोव्हेंबर 2024 डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली होती आणि त्या विजयात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हणालं होतं की मी हिंदूचे आभार मानतो.
जगाच्या इतिहासामध्ये असेल कुठला परदेशी नेता इतका उघडपणे हिंदूंचे आभार मानत होता, भारताचे आभार मानत होता, भारतीयांचे आभार मानत होता. आणि मग पुढे यथावकाश 15 का 20 जानेवारीला ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि त्यांनी रितसर काय ते आपल्या धोरणांचा अंमल सुरू केला. मला वाटतं साधारण मार्च मध्ये वगैरे कधीतरी ट्रम्प यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्याचं कारण वेगळं होतं की बांगलादेश आधीच विस्कटून गेलेला आहे, पण बांगलादेशला लागून असलेला भारताचा आणखीन एक शेजारी म्यानमार किंवा ब्रह्मदेश, तिथेही बरीच उलथापालथ सुरू झाली होती. या सगळ्या प्रकाराला, या सगळ्या प्रदेशाला, अफगाणिस्तान पासून तुम्ही इकडे म्यानमार वगैरे पर्यंत इंडोनेशिया पर्यंत गेलात तर त्याला साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया असं म्हटलं जातं. दक्षिण पूर्व आशिया. आणि या सगळ्या भूप्रदेशाचं एक राजकारण जगातल्या मोठ्या शक्ती सातत्याने करत असतात, त्यावर अभ्यास करत असतात, विचार करत असतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये साऊथ ईस्ट एशिया म्हणून एक स्वतंत्र भूमिका असते. आणि म्हणूनच ट्रम्प यांना तुमची साऊथ ईस्ट एशियाची भूमिका काय असं विचारलं गेलं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अस्थिर झालेला बांगलादेश आणि जिथे अक्षरशः हाणामारीची प्रसंग उद्भवलेले आहेत असा म्यानमार. आणि त्या दोन देशांमधल्या अस्थिरतेचा संदर्भ घेऊन ट्रम्प यांना प्रश्न विचारला गेला होता की व्हॉट अबाउट साऊथ ईस्ट एशिया, तुमची भूमिका काय असेल. एक सेकंदाचा विचार न करता ट्रम्प यांनी सांगितलं की मोदी विल हँडल इट. कोण? मोदी या नावाचा कोणीही अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनामध्ये अधिकारी किंवा मंत्री नाहीये. मग ट्रम्प यांच्यासाठी किंवा अमेरिकन सरकारसाठी साऊथ ईस्ट एशियाचं सगळं राजकारण किंवा काय असेल त्या घडामोडी हे अमेरिका हाताळणार नाहीये, तर अमेरिकेसाठी किंवा अमेरिकेच्या वतीने मोदी म्हणजे भारत सरकार हाताळेल हे ट्रम्प यांनी बिनदिक्कत सांगून टाकलं. आणि ह्या आत्ता जे पहलगाम नंतरची घटना आहे ती बघायची तर लक्षात येतं की ट्रम्प यांनी ही घटना घडण्यापूर्वी 2-2.5 महिने याची चाहूल आपल्याला दिलेली होती की जे मोदी करेल ते, आणि जे मोदी करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. आणि इथे मित्रांनो गंमत लक्षात येते की आज ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानची कोंडी केलेली नाही, नाकाडावर पाय दिलेला आहे. आणि करावं काय? घुसमटलेला पाकिस्तान करावं तर कसं, श्वास घ्यायचा तर कुठून, नाक दाबले तोंड पण उघडायची सोय नाहीये अशा अवस्थेत आलाय. त्याचं कारण असं आहे की चीनकडे भीक मागता येत नाही आणि अमेरिका भीक घालायला तयार नाही. सगळे मुस्लिम आणि अरबी देश सुद्धा हात झटकून मोकळे झालेले आहेत. ही सगळी कोंडी गेल्या 10 वर्षाच्या आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींनी केलेली आहे. आणि तो नरेंद्र मोदी कोण आहे? नरेंद्र मोदी कोण आहे? ज्याला 2013 साली राष्ट्र काय ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरल्यानंतर याला इंग्लिश बोलता येत नाही, हा जागतिक पातळीवरचं राजकारण काय करणार, याला काय समजणार अशी हेटाळणी करत होते. तिथून नरेंद्र मोदी आज जगाचा आणि प्रामुख्याने साऊथ ईस्ट एशियाचा बाप म्हणून उदयाला येतोय. आणि चीन सारखा दिग्गज महाशक्ती देश त्यात हस्तक्षेप करायची हिंमत सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून हे जे आता चाललंय हे 4-5 दिवसात संपणारं, 10-12 दिवसात आवरणारं पाकिस्तान भारत यांच्यातलं युद्ध आहे या भ्रमात कोणीही राहू नये. कारण हे युद्ध फक्त भारताचं आहे,
फक्त दहशतवाद संपवण्यासाठीच आहे, या भ्रमात राहू नका. जागतिक भौगोलिक राजकीय व्यवस्था जी आहे, रचना जी आहे, ती बदलण्याची सुरुवात झालेलं हे युद्ध आहे. ऑपरेशन सिंदूर म्हटलं की विषय संपत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर 1940च्या दशकामध्ये ते युद्ध आवरलं आणि त्याच्या आसपास जी जागतिक भू राजकीय रचना निर्माण झालेली आहे, ती आता मोडकळीला आली आहे, आउटडेटेड झाली आहे. ती मोडीत काढणं आवश्यक आहे. पण ती मोडीत काढायचं तर नवी रचना कशी असेल याचेही विचार जगातले एकापेक्षा एक महान नेते, राज्यकर्ते करत आहेत. आणि त्यामध्ये एक महत्वाची भूमिका असलेला देश भारत आहे आणि त्याचा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि म्हणून तिकडे इस्रायल आणि येमेन वगैरे काय काय चालू आहे, तिकडे युक्रेन आणि रशिया चालू आहे, इकडे म्यानमार आणि काय काय चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सुद्धा निर्णायक पवित्रा जो आहे तो आत्ता घेतला गेलेला आहे. आणि त्यासाठी जे निमित्त पाहिजे होतं ते मूर्ख मुनीरने दिलं. कारण मुनीरच्या इशाऱ्यावर हे तोयबाचे किंवा कुठले तरी घातपाती हे पहलगाम पर्यंत आले आणि त्यांनी जे केलं, त्यांनी एक प्रकारे भारत सरकारच्या हातात एक निमित्त दिलं, एक कोलीत दिलं पाकिस्तान विरुद्ध युद्ध सुरू करण्याचं. या सगळ्या बाकीच्या गोष्टी लक्षात घेतल्या असत्या तर पाकिस्तानने आज हा मूर्खपणा केला नसता. पण तो मूर्खपणा करण्यापासून पाकिस्तानला पर्याय सुद्धा नव्हता. पाकिस्तानमध्ये सुद्धा भयंकर केओस आहे. राजकारणी लष्कराच्या विरुद्ध आहेत, लष्करातले अनेक गट एकमेकाच्या विरुद्ध आहेत, राजकारणात अनेक गट एकमेकाच्या विरुद्ध आहेत. या सगळ्या गटबाजीच्या राजकारणामध्ये आणि कारभारामध्ये सामान्य जनता उपासमारीने मरते, तिची कोणाला कदर नाहीये. बलुचिस्तान, पख्तुनवा वगैरे असे प्रांत जे आहेत ते केंद्र सरकारच्या विरुद्ध बंड करून उठलेले आहेत. त्यांना पाकिस्तान पासून वेगळं व्हायचंय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या असत्या तर भारताला युद्ध करण्याची संधी देता कामा नये याचा विचार झाला असता. पण पाकिस्तान ते करू शकलं नाही. आणि पहलगामच्या घटनेने अक्षरशः भारताच्या हाती कोलीत दिलेला आहे. आणि म्हणून सांगतो की हे युद्ध पाकिस्तानी भूमी आणि त्या लगतची भारतीय भूमी एवढ्यापुरतं मर्यादित असेल, त्याच्या पलीकडे ते जाणार नसलं तरीही पाकिस्तानला आणि पाकिस्तान नावाच्या मनोवृत्तीला पूर्णपणे नेस्तनाबूत केल्याशिवाय थांबणारं हे युद्ध नाही. अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात सांगायचं तर पाकिस्तानचे आजचे राजकारणी आणि पाकिस्तानी सेना यांच्यापासून पाकिस्तानी जनतेला मुक्ती देण्यासाठीच हे युद्ध आहे. हे फक्त पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यापुरतं मर्यादित नाहीये. कारण ती प्रवृत्ती ठेचल्याशिवाय भारताला शांतपणे जगता येणार नाही, हे आपला विकास करून घेता येणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, या युद्धामागे कोणाकोणाचा पाठिंबा असणार आहे, कोणाकोणाचे प्रयास असणार आहेत हे तुम्हाला कळावं. आणि याची तयारी करताना जगातले कुठले कुठले देश तुमच्या सोबत आहेत हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो की ट्रम्प काय बोलला ते आठवा. मोदी विल हँडल इट. साऊथ ईस्ट एशिया हा भारताने मोठा भाऊ म्हणून हाताळायचा आहे. हे अमेरिकन राजकारणाच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल आहे. आणि त्याची सुरुवात या आत्ताच्या ऑपरेशन सिंदूर पासून झालेली आहे. सिंदूर पासून हे लक्षात घ्या. मग कळेल हे 4-5 दिवसात संपणारं, 10-12 दिवसात आवरणारं युद्ध नाही. वरकरणी अगदी मोठमोठी विमानं उडतील, नो. पाकिस्तान संपूर्णपणे मार्जिनलाइज, लढण्याची, सोडा क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता नाही आणि हिंमत नाही, अशा अवस्थेपर्यंत पाकिस्तानला घेऊन जातील.
भारतीय सेना, हवाई दल, सेनादल, आर्मी वगैरे वगैरे, तेव्हा हे युद्ध थांबू शकेल. पण त्यासाठी पाकिस्तानला दाती तृण धरून शरण यावं लागेल, गयावया कराव्या लागतील, नाक रगडून लाचारी करावी लागेल. बस झाला आता तरी सोडा ना, असं म्हणावं लागेल. आणि तोपर्यंत हे युद्ध चालू राहील. पण ते पाकिस्तानी भूमीत, नापाक भूमीला परत पाक म्हणजे शुद्धीकरण करण्यासाठीच हे युद्ध आहे, एवढं लक्षात घ्या. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.